लक्षात घ्या. गौरी स्पोर्ट्स वळवली. नाही, फक्त तुमच्या टोनचा फरक आहे. तुम्ही वळवली बोला नाहीतर वळवली बोला, टोनचा फरक आहे. लढत आहे. एका बाजूला आपण सकाळच्या सत्रामध्ये ज्यानं फार दमदार प्रदर्शन दाखवलं, पहिल्यांदा परास्त केलं जासई संघाला, त्याच्यानंतर चिंचवाडाला, असे 2 सामने त्याने जिंकले असा मोह संघ. आणि नुकताच आपण गौरी स्पोर्ट्स वळवली संघाला बघितलं, ज्यानं बेलोली संघाला परास्त केलं, नुकताच कलवे टीमला. अशा 2 दमदार संघांमध्ये ही लढत, जो जिंकेल तो टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. नुकताच मंगेशनं सांगितलं, पहिल्या दिवसामध्ये शिवनसई, दुसऱ्यामध्ये शिरवली, तिसऱ्या दिवसामध्ये सुकापूर 40+ आणि चौथ्या दिवसामध्ये रेडघर. विनायक पाटील यांच्याकडून वळवळी संघाला शुभेच्छा आलेत, त्यांचाही स्वीकार आपण करूया. वळूया या मॅच कडे. आज दिवसभरामध्ये ज्यांना फलंदाजीचा अगदी अक्षरशः मैदानामध्ये धुवाकूळ माजवला, 2 मॅचेस मध्ये असा सूर्या म्हस्कर मैदानामध्ये आलाय. पहिल्या मॅच मध्ये हिरो ठरलेला जयेश नासाई एन कडिम, गोलंदाजी मार्कवर ऋषी चौधरी. बेलोली संघाविरुद्ध फक्त 1 धावेचं षटक त्याने फेकलं होतं, त्यामुळे बॅटल मोठे. 2 सामने दोन्ही संघाने जिंकलेत. आता जिंकाल तर ट्रॉफी जिंकाल. 3 षटकांची लढत, 18 चेंडूंचा पूर्वार्ध, ज्याला आपण सुरुवात करते. पहिला बॉल ऋषी, पहिलाच बॉल सूर्याला बनवायचा होता लेग साइडला, थोडस वाईट थ्रो बघायला मिळते. 1 रन ते पूर्ण करून स्ट्राइक रोटेट केले सूर्याने. या बॉलवर सर्कलच्या रिंगणामधून फिल्डरच्या नजरेसमोर रन चोरली गेली. पहिली सिंगल. आमचे 2 स्पेशल पॅकर वलवेली संघाचे पुरस्कर्ते राजाची कातारा साहेब, आणि त्यासोबत मी का 11 श्री गणेश मोहो, प्रवीण शेठ मात्रे याने पुरस्कृत केलेले हे संघ आहेत. ओ फ्लिक ऑफ द रिस्क खेळायचं तो बॉल निघालाय, वेगाने निघालाय, चाललाय लॉंग स्टॉप कडे आलेला हा दर्जेदार चौकार. चौकार आला मागील बॉलवर जयेश बॅट मधून. हो, यावेळेस फटका हा प्रॉपर कनेक्शन झाला आणि टायमिंग देखील तेवढं सुंदर. विसावला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार कैलास डुकरे सरांचा इशारा, 6 रन. बाकी 2 बॉल ज्याच्यावर 2 स्कोरिंग शॉट आलेत. बघा रेडगर संघ तुमची रिपोर्टिंग मिळाली नाहीये, बाकी उर्वरित 3 संघ आलेत, त्यामुळे आपण वेळेवर मैदानामध्ये पोहोचा. आणखीन एक काय बॅटिंग करतोय जयेश मैदानामध्ये. गोलंदाज ऋषी चौधरीला आसमान दाखवलं. बॅक टू बॅक 2 षटकार. थँक्यू सँडी पालकर सर, थँक्यू संतोषजी शेळके. आपण दिलेली सेवा आज पुरेशी आहे. मंडल आभारी आहे तुमचं. बॅक टू बॅक 2 षटकार आले जयेशच्या बॅट मधून. ड्राईव्ह केल्या बॉलला, या क्षणाला लॉंग ऑफ कडे ढकललाय बॉलला. 1 रन इथे पूर्ण ते करतील. धावसंख्येचं टोटल पुढे चाललंय, बोर्डवर लागतंय. टोटल एकूण धावसंख्या झाली 18.
2 षटकार 1 चौकार 2 सिंगल असं चित्र सध्या बघायला मिळालंय. जे विचित्र करून ठेवले बॅटरनं मैदानामध्ये, स्पेशली जयेश सो फार आक्रमक झालाय. 3 षटकांची लढत आहे. थोडीशी शॉर्ट लेंथ लेग ब्रेक व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. ऑलरेडी ऑप्शनच्या बाहेर बॉल रिलीज केला आणि त्यासोबत अजून दूर गेल्या लेग ब्रेक कारणाने बॉल व्हाईट बॉल आलेला. एक्स्ट्रा रन मागील बॉलवर थोडस चेंज ऑफ स्पेस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता ऋषीचा मागील बॉलवर. या क्षणाला थोडं लवकर निघाले पुढे, थोडा झाडू फटका झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि डॉट बॉल आलाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं एकमेव पॉवर प्ले जे आता समाप्त झाला आणि ज्यामध्ये रन फलकावर धावा आले. बॅटिंग करत असताना टीम मिहिका 11 श्री गणेश मोह संघ पोहोचलाय 19 वर. पहिले षटक संपले. रन फलकावर धावा आहेत ते 19. कोणता विकेट गमावलेला नाहीये सध्या मिहिका 11 श्री गणेश मोह टीम ना गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना लेफ्ट हँडेड जयेश जे फार आक्रमक आहेत. तिसरा केरीनकडे गोलंदाजी मार्कवर रत्नदीप चौधरी. पहिला बॉल यॉर्क लेन सुरुवात झाली. स्वतःच्या अगदी फॉलोथ्रो मध्ये बॉल अडवण्याची संधी त्याच्याकडे नव्हती, त्यामुळे थोडस फुटबॉल स्टाईलनं बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. 1 रन या बॉलवर कंप्लीट होते. पुन्हा एकदा रेडगर संघ तुम्ही रिपोर्टिंग केलेले नाहीये, लक्षात घ्या. वेळेवर यायचंय, स्पर्धा थांबणार नाही. रत्नदीप पुन्हा एकदा सज्ज झाला आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान बॉल होता, बॉल हवा. फिल्डर डाऊन द बॉल, झेल टिपला जाईल का? नाही, जीवनदान मिळेल. बाला आज दिवस बालाचा नाहीये, मागील मॅच मध्ये देखील त्यानं झेल सोडला होता. सुदैवानं तिथे आतिषबाजी झाली नाही. बालानं आजचा हा दुसरा झेल तिथे सोडलाय. 2 सिंगल आलेत मागील बॉलवर. त्यासोबत जीवनदान आणि सूर्या मस्कर जीवनदान देणं. येणारा काल आणि वेळच या जीवनदानाची किंमत तुम्हाला पटवून देऊ शकते. मुकेशला मागील मॅच मध्ये ज्वलंत उदाहरण, जीवनदान दिले, त्यांनी फटकेबाजी केली. ड्राइव्ह केला बॉल लांब. फिल्डर तयार आहे. 1 रन इथे पूर्ण करत असताना स्ट्राइक रोटेट केली जाते. रत्नदीप मागील 3 बॉल त्याच्यावर 3 सिंगल आले, त्यामुळे रत्नदीप फार चांगली बॉलिंग करतोय आता सध्या मैदानामध्ये. काहीशा प्रमाणात धावसंख्येला थांबवलंय, अंकुश लावलाय. जे स्कोरिंग शॉट येत होते ते आता थांबलेत या पहिल्या 3 बॉल मध्ये, परंतु अजूनही 3 बॉल बाकी आहेत. खूप चांगला फटका आहे आता. हो, तिथे फिल्डिंग झाली खराब. 1 रन पूर्ण झाले. दुसरीसाठी निघालेत आणि बॉल निघून चालला, बाउंड्री लाईनच्या बाहेर आले. चौकार, मिसफिल्ड, 4 रन. मिसफिल्डचा चौकार आला. बॉलिंग फार चांगली होती. जीवनदान दिलं होतं सूर्याला आणि हा त्याने फ्लिक केला. बॉल फील्ड पोहोचलाय ऑलमोस्ट, परंतु या चौकाराला नाही थांबू शकले. मागे 2 चेंडूमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आलेत.
मिळालेलं जीवनदान आणि त्याची बॅट आता मैदानामध्ये तलपती आहे. 2 बॉलमध्ये 2 चौकार आले. दोन्ही वेळा फिल्डिंग थोडी खराब झाली आहे. थोडे पाठी गेले. व्हाईट बॉलचा पंचाने आम्हाला इशारा दिलाय. अतिरिक्त रन या बॉलवर मिळेल. हे षटक देखील जवळपास 12 धावांचा आतापर्यंत राहिलाय. टोटल बोर्डवर 31 धावा आलेत. फिल्डिंग जरी खराब झाली असली तरी या धावा गोलंदाजाच्याच खात्यामध्ये लिहिल्या जातात. 31 ऑन अ बोर्ड. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा बॉल होता. क्लासिकल इथे हा कव्हर ड्राईव्ह दाखवलाय. दुसरीसाठी निघालेत आणि वेळ इतका होता की होय 2 रन बनतील. रन आलेले आहेत या षटकामध्ये 14 टोटल झाले. 2 ओव्हर नंतर ऑन बोर्ड वर बॅटिंग करणारा सध्या मी का 11 श्री गणेश मोह संघाच्या बिनबाद 33. दोन षटकांचा खेळ संपला. या पूर्वार्धातील अंतिम शेवटचे 6 बॉल आता उर्वरित राहिले. 3 षटकांची मॅच आहे. 33 धावा सध्या फलकावर लागलेत. आपली 11 चिंचवली पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ चषक अंतिम टप्प्यामध्ये आता आपण आलो. त्यानंतर या मॅच नंतर होती 2 सेमी 1 फायनल. 4 संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेत. 5वा संघ या 2 टीम पैकी कोणता संघ असेल जो बक्षीस पात्र बनेल हे पाहायचं आहे. मनीष पाटील शेवटचा अंतिम षटक घेऊन तो बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. शेवटचे 6 बॉल उर्वरित आहेत. फुटवर्क नव्हतं. पहिला बॉल थोडस अवे फ्रॉम द बॉडी वाईड यॉर्कर करताना दिसले. स्लोअर वन होतं. गती फार कमी ठेवली. सुकापूर 40+ ते देखील आले. शिरोली संघाचं देखील आगमन. वन्स अगेन सेम टू सेम डिलिव्हरी. मनीष पाटीलचे ऍक्शन त्याचा थोडस धावण्याची गती आपण बघितलं तो थोडा हलो हलो येतो आणि त्यानंतर स्लोअर वन रिलीज करतो. मुकेशजी पालकर सैतान बैलाचे मालक त्यांचं आगमन झालंय. या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. हवेत गेला हा बॉल. मागील 2 डॉट बॉलचं स्पष्ट प्रेशर दिसलं. जयेशनं चांगली बॅटिंग केली होती परंतु हे 3 डॉट बॉल खेळून त्याने संघाला अडचणी वाढवल्यात. कारण स्कोर बनवण्यासाठी तुम्ही गेलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय मिथून. 1 डाऊनची भूमिका. हार्ड हिटर बॅटर. एकाच दिवसामध्ये 22 षटका ठोकणारा खेळाडू एका टुर्नामेंट मध्ये. मिथून आलाय मैदानामध्ये. त्यालाही सेम टू सेम डिलिव्हरी. आज मनीष पाटीलचे ऍक्शन समजले नाही आतापर्यंत. बॅटरला हाय लेग बाय च्या स्वरूपाने ही सिंगल आलेले. 4 बॉल त्याने डॉट फेकलेत. धावसंख्येचे टोटल बोर्डवर धावा लागले त्या 34 रन. कमबॅकिंग ओव्हर. गौरी स्पोर्ट्स नेवाळी अगदी संघाचे पुरस्कर्ते राजाजी काथार यांनी पुरस्कृत केलेले हा संघ. आणि बॉलिंग विश्वास जो दाखवला सध्या या गोलंदाजावर मनीष पाटीलवर तो सार्थकी
वेट वॉच अँड देन प्ले हा फटका अटेम्प्ट केला. सूर्या स्ट्रायकर यांकडे आला आणि तो चमकला. आणखीन एक चौकार. आलाय मागील बॉलवर. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातील. म्हणजे हेलिकॉप्टर लुक दिलाय जमिनी लगत हा फटका त्यांनी खेळ आहे. कापे ड्राईव्ह दुसरीसाठी निघालेत आणि खेळाडू झाले दुसरीच्या प्रयत्नामध्ये बाद. 1 रन मिळेल. खेळाचा पहिला डाव आता संपुष्ट झालाय, संपलाय. आणि त्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना मेहिका 11 श्री गणेश मोहो या संघानं धावा केल्या टोटल 39 आणि 40 धावांचं आव्हान उभं केलंय गौरी स्पोर्ट्स वलवली या संघासमोर. जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल ऐकूया पुन्हा एकदा मंगेश पाटील शिरोली यांना. थँक्यू. तर थँक्यू सो मच वैभव सर. तमाम क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. खरं तर आज या स्पर्धेचा आपण अंतिम दिवस पाहतोय आणि अंतिम दिवसामध्येही खरं तर शेवटची मॅच आहे. यातून एक संघ जो सुपर फायसाठी दाखल होईल. मागील 4 दिवसामध्ये पाहिलं तर 4 संघ सुपर फायसाठी दाखल झाला. पहिला दिवस गाजवला खरं तर जय हनुमान शिरोली टीमनं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये चांगला खेळ पाहिलं शिवसाई टीमचा. त्याच्यानंतर तिसरा दिवस सुकापूर पोटी प्लस संघ हा सुपर फायसाठी दाखल झाला ना. कालचा दिवस आपण पाहिलं तर रिडगर संघाचा चांगला खेळ राहिला आणि तो संघ सुपर फायसाठी दाखल झाला. आज देखील एक संघ आपला नशीब आजमावेल जो सुपर फायसाठी दाखल होईल. आता इथे मॅच तुम्हाला पाहायला मिळतं जिथे एका साईडला गौरी स्पोर्ट वलवली आणि त्या संघाला फाईट खेळत असताना मेहिका 11 श्री गणेश मोहो या दोन संघांदरम्यान हा मैदानाच्या आतमध्ये संघर्ष पाहायला मिळतं. पहिला पूर्वार्ध पाहिला जिथे बॅटिंग केली खरं तर मेहिका 11 श्री गणेश मोहो टीमनं पहिला 3 षटकांच्या अखेरीस टोटल धावा पाहिला तर तब्बल 39 धावा जमा केल्यानं सेकंड सत्रामध्ये 40 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल गौरी स्पोर्ट वलवली टीमला. मागील 2 मॅच लगातार खरं तर गौरी स्पोर्ट वलवली संघ जिंकला आणि सलगचा हा तिसरा सामना केला. 18 मध्ये 40 धावांचा प्रवास सुखरूप राहील की या प्रवासामध्ये अडचणी या निर्माण करेल गोलंदाजी करत असताना मोहो टीम. कॉमेंट्री बॉक्समधून देतो दोन्ही टीमना शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामीर सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज सुयोग म्हात्रे यांना फलंदाज मुकेश शेलाटकर ही सलामीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 18 मध्ये 40 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा, त्याच्यामुळे पहिल्या षटकापासून पूर्णपणे आक्रमण हे मॅच मध्ये करावं लागेल. बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलबली टीमला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता मुख्य ट्रम्प कार्ड गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. मोहो टीमचा मुख्य अस्त्र अर्थात रोहित पाटे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. चला मॅचला लगेच सुरुवात करा. अजूनही 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. सेमी फायनल, त्याच्यानंतर फायनल आणि त्याच्यानंतर बक्षीस वितरण. मॅचला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिलाच बॉल प्रगती पथावर गोलंदाज रोहित पाटे समोर फलंदाज पहिलं सुयोग म्हात्रे. पहिला बॉल हा ट्रॅकर होता, अतिरिक्त बाउन्स पाहिलं. पंचांचा इशारा की वाईट बॉल आणि गोलंदाजाला 1 बाउन्स साठी अलर्ट देखील केला. अतिरिक्त धावेनं सध्या अकाउंट ओपन झाला. बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट खरं तर गौरी स्पोर्ट वलबली टीमचा पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रोहित समोर सुयोग. लेटकट केला. वेट नॉच. लेटकटचा नजाकत फटका. चेंडू चालला पॉइंट मधनं वरनं. अगदी 6 धाब्यांसाठी पहिला तडाखा दिला फलंदाज सुयोग. आक्रमण केलं फलंदाज सुयोग म्हात्रेनं. त्याच्या बॅटमधून आपण हा षटकार पाहिला. वैयक्तिक अकाउंट ओपन केलं. 6 धाब्यानं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 7 या आकड्यावरती. 7 धाबा धाव पुस्तकावरती. चला पुढचे 4 संघ आपण रिपोर्टिंग द्या. शिरोळ संघाचा संघ नायक, शिवनसाई संघाचा संघ नायक, सुकापूर पोर्टी प्लस संघाचा संघ नायकांना, रेडगर संघाचा संघ नायक, या 4ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर रिपोर्टिंग द्या. यातून जो संघ जिंकेल त्यांच्या 5 संघांदरम्यान लकी ड्रॉ केला जाईल. त्याच्यामुळे 4ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण खरं तर व्यासपीठावरती रिपोर्टिंग द्या. तर 7 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतोय गौरी स्पोर्ट वलबली टीम. पुढचा बॉल. गोलंदाज रोहित पाटे समोर सुयोग म्हात्रे. प्रहार करण्याचा प्रयत्न या बॉलवरती देखील केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एक धाब्यानं स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती आता फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल मुकेश शेलाटकर हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे. मागील कोण आहे? ऋषी का? अरे मुकेश समोर फलंदाज पाहिलं तर ऋषी चौधरी हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. गोलंदाज तयार. अलक्यातन ड्राईव्ह केला ऑन साईडला. डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलते फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पण सुरुवात चांगली राहिली सध्या बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलबली टीमची. आणि त्याच्यानंतर आता थोडासा बॅकअप देण्याचा प्रयत्न गोलंदाज रोहित पाटे करतोय. धावसंख्येचा विचार केला संघाची धावसंख्या तर टोटल 9 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचल्या. बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलबली. पुढचा बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर हा बॉल डिलिव्हर केला. बॅकअप दिला ओव्हर मध्ये गोलंदाज रोहितनं. पहिल्या बॉल मध्ये अगदी 7 धावा खर्च केला. त्याच्यानंतर आपली गुणवत्ता या मॅच मध्ये सिद्ध केली. मागील 3 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा खर्च करीत असताना थोडस बॅकअप खरं तर दिला मोहो टीमला. धावसंख्या पाहिली तर संघ 9 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. 18 मध्ये लक्ष्य पाहिलं 40 धाब्यांचा प्रवास. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक टप्प्याने ऍक्शन चेंडूला उचलती फेकतील
तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पण चांगली गोलंदाजी जरूर पहिल्या बॉलवरती षटकार आलं आणि त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी, अचूक टप्पावरती नियंत्रित गोलंदाजी सध्या रोहितनं केल्या, जिथे सिंगल डबलला प्राधान्य देत असताना संघ डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती सध्या गौरी स्पोर्ट वलवली संघ जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज रोहित. अंतिम बॉल वरती केला प्रार, प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये ऑन साइडला हा तडाखा दिलाय सुयोग मात्रेच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. लक्ष पाहिलं 40 धावेचा प्रवास, येणारे 12 बॉल आणि 24 धावेची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट भरपूर चांगला मिळाला सध्या बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलवली टीमला. फलंदाज ऋषी चौधरी एक षटकाराच्या मदतीनं वैयक्तिक 7 धावांचं योगदान दिलं आणि स्ट्राईकवरती फलंदाज तुम्ही पाहता सध्या सुयोग मात्रे, त्याने देखील चांगलं खेळ साकारले या मॅच मध्ये. टोटल दोन्ही सलामीनं अगदी चांगला स्टार्ट दिला. 12 मध्ये 24 धावांची गरज. आता कमबॅक करावा लागेल गोलंदाजी करत असताना मोहो टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला, वापर केला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. चला किया गाडी कोणाच्या आपत्तीतून काढा. तर दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. किया गाडी कोणाची आहे त्या गाडी मालकाला विनंती आहे की आपण तिथून गाडी साईडला घ्या. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता प्रशांत हा दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. समोर सुयोग मात्रे हा फलंदाज. 12 मध्ये 24 धावांची गरज. मॅच इम्पॉर्टंट आहे एखाद्या ट्रॉफीसाठी. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. बॅटची इनर्जी घेत असताना मागच्या दिशेने चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. 1 धावेनं संघ पुढे सरकला. धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला टोटल 17 या आकड्यावरती. आता येणारे 11 बॉल आणि 23 धावांची गरज. मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल गोलंदाजी करत असताना मोहो टीमला, तर विकेट खूप काय महत्वाचे असतील, डॉट चेंडू खूप काय महत्वाचे असतील. तो कारनामा या मॅच मध्ये केला तरच हा सामना जिंकू शकता. फुलटॉस बॉल. हो, इथे मात्र पंचांचा इशारा की हा बॉल नो आहे. अतिरिक्त 1+1 टोटल 2 धावा या बॉल वरती मिळतील. या फायदेशीर राहतील बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलवली टीम साठी. 2 संघ पुढे सरकल्या. संघाची धावसंख्या पाहिली टोटल 19 आकड्यावरती. रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. चला, आम्ही पहिला देखील हा कॉल दिला होता की रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. चला, रिव्ह्यू सिस्टम नाही आहे, आपण वाद करू नका, मॅचला सुरुवात करा. चला, रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. सूर्या फ्रीटचा बॉल आहे. गोलंदाज प्रशांत समोर. फलंदाज पाहिलं तर ऋषी चौधरी. सुयोग प्रार केलाय. फटका चांगला प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये. अगदी हा तडाखा दिला 6 षटकार.
येणारे 10 बॉल 15 धावांची गरज मॅच मध्ये. पूर्णपणे मॅच मध्ये ही पकड मजबूत करत असताना सध्या गवरी स्पोर्ट वलवली संघ. भरपूर चांगली बॅटिंग, पुन्हा प्रहार केलाय, आक्रमण केला, इलिमिनेशन ताकद पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक काय जिथे पकडला जाईल. संपलाय, सुयोग मात्रेचा केला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलवली टीमला. तर पहिला विकेट मैदानातून बाहेर गेला. आता मॅच मध्ये पलटवार करेल का गोलंदाजी करत असताना मोह संघ. समीकरण पाहिलं ना तर आता येणारे बॉल शिल्लक आहे टोटल 9 बॉल आणि करायचे 15 धावा. 9 बॉल 15चं समीकरण. गोलंदाज तयार. पुलटास बॉल व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आलं नाही. या बॉलवरती सिंगल मिळेल. एकेरी दाबेला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरकला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 26 या आकड्यावरती. आता येणारे 8 बॉल आणि 14 धावांची गरज. हे 2 बॉल खूप महत्वाचे राहतील. खरं तर 2 बॉल मध्ये एक सुद्धा मोठा फटका मारू दिला नाहीये तर मॅच मध्ये नक्कीच रोमांच तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. जर मॅच मध्ये आपण पाहिलं या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे वर्चस्व गाजवेल बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलवली. समोर फलंदाज पाहिलं तर ऋषी चौधरी. हा फलंदाज प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पकडला जाईल. संपला, ऋषीचा केला दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना वलवली टीमला. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आम्ही इन्व्हाइट करतो प्रणवी प्रथा 11चे पॅकर्स ज्याने रेडिगर्स या टीमला पॅक केलंय ते 787 पोर्टचे सर्व अर्थात प्रणयजी बोपी यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. तर समीकरण पाहिलं तर आता येणारे 7 बॉल 14 धावांची गरज. मॅच मध्ये शिरकाव केले सध्या गोलंदाजी करत असताना मोह टीमनं. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण प्रशांतची पाहिली जिथे थोडासा दिलासा दिलाय गोलंदाजी करत असताना मोह टीमला. आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मुकेश शेलाटकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅच मध्ये अगदी उपयुक्त केली साकारली. आता या मॅच मध्ये त्याच केलीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा मुकेश शेलाटकरला करावी लागेल. येणारे 7 बॉल 14 धावांची गरज. गोलंदाज तयार. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. नो मॅच लँड चेंडू डिलिव्हर झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल उचल फेकेल तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. प्रत्येक धाव खूप महत्वाची आणि त्याच्यासाठी आज संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अंतिम बॉलवरती धावाला 2. अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ झाले समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस संघ 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता येणारे 6 बॉल आणि गरज 12 धावांची. षटकामध्ये पहिल्या 16 आल्या. त्याच्यानंतर मागील षटकामध्ये 12 खर्च केल्या आणि 2 धक्के. चला स्पीडअप फास्ट केला विनंती असेल मोह टीम. आपण आता टीम मीटिंग घेऊ नका कारण की अजूनही 3 सामने कव्हर करायचे. त्याच्यामुळे मी विनंती करेन मोह टीमला की आपण थोडा फास्ट केला. कोणत्या गोलंदाजावरती आता विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 12 धावा डिफेन्स करून देईल. खरं तर मोह टीमला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय
मोठी टीम थोडा पास केला. मोह संघ 12वा प्रतिनिधी. तर शेवटचा षटक गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. हर्षद कडव हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. येणारे 6 बॉल 12 धावांची गरज. समर फलंदाज पहिला स्ट्राईक एंड वरती. रत्नदीप चौधरी आणि नॉन स्ट्राईक एंड वरती मुकेश शेलाडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये 12ची गरज. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. इथून जर सामना जिंकला तर त्या संघाचे नाव एखाद्या ट्रॉफीवरती कोरलं जाईल आणि एखाद्या ट्रॉफीसाठी हा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खरं पाहायला मिळतं. गोलंदाज हर्षद कडव वरती पूर्णपणे विश्वास ठेवला. पहिलाच बॉल गोलंदाज हर्षद कडव. पहिलाच बॉल प्रहार केला. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. मस्तक पे दस्तक. चेंडू फरार. एक टप्पा बाउन्स और 4 चौकार. पहिलाच बॉल वरती चौकाराला आता समीकरण बदललंय. येणारे 5 बॉल आणि गरज मॅच मध्ये 8 धाब्यांची. फुलटास बॉल त्या दिशेनं हा फटका घ्या. भरपूर मोठ्या शोधाचा प्रयत्न केला. थोडस फंबलिंग झालं. त्याचा फायदा उचलत असताना या बॉल वरती 2 धावा कंप्लीट केला. 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल 34 या आकड्यावरती आता येणारे 4 बॉल 6 धाब्यांची गरज. एखादा मोठा फटका सामना फिनिश करेल वलवली संघ. येणारा प्रत्येक डॉट बॉल हा मॅच मध्ये वेगळा छायाचित्र तुम्हाला पाहायला मिळेल. थोडासा प्रेशर निर्माण करेल बॅटिंग करत असताना वलवली संघावरती. समोर रत्नदीप चौधरी नॉन स्ट्राईक एंड वरती. मुकेश शेलाडकर दोन्ही धाकड फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. प्रहार केलाय. मॅच फिनिश केले. सामना जिंकलाय. अभिनंदन गौरी स्पोर्ट वलवली. हार्ड लक मोह संघ. आजच्या दिवसामध्ये सुपर 5 साठी हा संघ दाखल होतोय. त्याच्यानंतर लगेच मी विनंती करेन खरं तर सुकापूर 40+ टीमचा संघनायक, शिवनसाई टीमचा संघनायक, शिरोळ टीमचा संघनायक आणि रिडगड टीमचा संघनायक आणि विनंती असेल गौरी स्पोर्ट वलवली टीमचा संघनायक. या 5 संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच लकी ड्रॉ साठी व्यासपीठासमोर या. 5 संघांदरम्यान हा लकी ड्रॉ केला जाईल. त्यातून एक संघ लकी ठरेल जो खरं तर चला 5 टीमचे संघनायक मी विनंती करेन की आपण लकी ड्रॉ साठी या. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर मालिकावीर अर्थात स्पोर्ट्स सायकल ज्यांना आम्हाला पुरस्कृत केले ते अमर शेठ शेळके ज्यांच्या माध्यमातून आपण स्पोर्ट्स सायकल पाहतोय. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्या सन्मान्य निलेश शेठ शेळके ज्यांच्या माध्यमातून सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या. त्याच्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम अशा 5 समसमत्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्या ते प्रशांत शेठ